केले होते. या तंजावर नंतर किंवा तंजावर जे आहे त्यांच्या मृत्यूनंतर म्हणा किंवा त्यांच्या नंतर जे राजे झालेले आहेत, ह्या राजांनी राजे जे आहेत ते विद्वान होते. त्यांनी विद्या आणि कला ह्या अनेक संपादन केल्या आणि ह्या विद्या आणि कला संपादन केल्यानंतर त्या ठिकाणी एक सारस्वत नावाचं एक महल आहे. ह्या सारस्वत महालामध्ये समृद्ध अशा प्रकारचं एक मोठं ग्रंथालय स्थापन करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचले. शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर औरंगजेबाची नजर जी आहे ती दक्षिण भारताकडे पहिल्यापासून होतीच आणि शिवाजी महाराजांनी संपूर्ण दक्षिण भारत जो आहे हा संपूर्ण दक्षिण भारतामध्ये भगवा फडकवलेला पाहून औरंगजेबाला स्थिर बसवलं नाही. औरंगजेबाने जेवढे अस्त्रशस्त्र वापरायचे होते तेवढे वापरलेले होते आणि सर्व शिवाजी महाराजांपुढे विफल झालेले होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये स्वतः औरंगजेबाने मोर्चा जो आहे तो दक्षिणेकडे वळवला आणि औरंगजेबाने शिवाजी महाराजांवर आक्रमण करणे आणि त्यांचा स्वराज्याचा नाश करण्यासाठी दक्षिणेकडे येण्याचं किंवा स्वारी करण्याचे निर्णय घेतला आणि ते निघाले. औरंगजेब जो आहे तो दक्षिणेकडे स्वराज्य नष्ट करण्यासाठी निघाला आणि स्वराज्य नष्ट करण्यासाठी निघाल्यानंतर फार मोठं आरमार घेऊन तो महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसला आणि हे ठाण मांडून बसल्यानंतर शिवाजी महाराजांचं संरक्षण या कालखंडामध्ये होणं गरजेचं होतं, कारण त्यांनी एक साथ फार मोठं आरमार आणलेलं होतं आणि शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी शिवाजी महाराज जे आपण मगाशी तामिळनाडूमध्ये असणारा जो जिंजा किल्ला आहे या जिंजा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांनी आश्रय घेतला. शिवाजी महाराजांनी जिंजा किल्ल्यामध्ये आश्रय घेऊन त्या ठिकाणावरून संपूर्ण स्वराज्याची जी आहे पाहणी केली किंवा कारभार चालवणं सुरू ठेवलं आणि त्यानंतर औरंगजेबाचं काय झालेलं आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. औरंगजेब औरंगाबादमध्ये त्यांचे समाधी वगैरे आहे, त्याच्यावरून आपण समजून घ्या. तर त्याच्यानंतर स्वराज्य जे आहे स्वराज्य हे जिंजा किल्ल्यावरून त्यांनी चालवलं आणि त्यानंतर शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर 3 एप्रिल 1680 साली रायगड या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि या ठिकाणी एक स्वराज्याचे अपरिमित अशा प्रकारची हानी झाली आणि ते अतिशय कमी कालखंडामध्ये म्हणजे वयाच्या 50व्या वर्षीच त्यांचं निधन झालेलं होतं आणि अशा प्रकारे एक महान अशा प्रकारचे युगाचा अंत इथे झालेला आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीतील प्रकरण क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष आपण पाहिलेला आहे आणि यामध्ये शिवाजी महाराजांचा झालेल्या अंतासंदर्भात पाहिले. त्याची तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 3 एप्रिल 1680 साली. शिवाजी महाराजांचा कितव्या साली वारले तर वयाच्या 50व्या वर्षी वारले. ओके.